इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर आम्ही जातीनिहाय जनगणना करणार व आरक्षणाची 50% मर्यादा हटवणार, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दिले आहे। ते रांचीत बोलत होते। सध्याच्या कायद्यानुसार 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, पण सर्वांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी ही मर्यादा हटवणार, कोणाचेच आरक्षण कमी केले जाणार नाही, असेही राहुल यांनी म्हटले। गेल्या 70 वर्षांत देश उभा राहिला त्याची फळे मोदी खात आहेत, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। काल मोदींनी केवळ काँग्रेसवर टीका केली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलले नाहीत। काँग्रेस एकच प्रोडक्ट वारंवार लॉन्च करत आहे, पण भाजपकडे मोदींशिवाय दुसरा प्रोडक्ट आहे का? देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे, लोकांना रोजगार हवा आहे, तुम्ही राम मंदिर दर्शनाला नेत आहात, असेही यावेळी बोलताना राऊत म्हणाले। कोकण दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत बोलताना ज्यांना डोकं नाही अशा बिनडोक माणसाचे करायचे काय, अशी टीका केली होती। यावर आता भाजपने आपल्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे। यामध्ये उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्ये एकत्र करण्यात आली आहेत। यासोबतच अशा माणसाचे करायचे काय, असा सवाल भाजपने केला आहे। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे। त्यांच्यात सारे काही आलबेल नाही, असाही दावा केला जात आहे। मात्र आता या सर्व अफवा असल्याचे समोर आले आहे। अभिषेकच्या वाढदिवसाला संध्याकाळी उशिरा ऐश्वर्याने खास पोस्ट केली आहे, तसेच एक फोटोही शेअर केला आहे। त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा संसार व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे। खासदार राहुल गांधी यांनी कुत्र्याला खायला दिलेले बिस्किट एका कार्यकर्त्याला दिल्याचे म्हणत भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती। या व्हायरल व्हिडिओवर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे। मी त्या कुत्र्याला बिस्किट खायला दिले, त्याने ते बिस्किट खाल्ले नाही, त्यामुळे त्याच्या मालकाला ते बिस्किट दिले व म्हटले की तुम्हीच त्याला हे बिस्किट खाऊ घाला, असे राहुल गांधींनी म्हटले आहे। द केरला स्टोरी चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केल्यानंतर आता OTTवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे। मोठ्या कालावधीनंतर हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे। येत्या 16 फेब्रुवारीला Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे। हा चित्रपट प्रेक्षकांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेमध्ये पाहता येणार आहे। अभिनेत्री अदा शर्माने तिच्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे। बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेतला आहे। आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे। आमच्या जीवनातील या बदलामुळे आमच्या 2 मुलांचे सर्वोत्तम हित आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि राहील, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे। ईशा ही बॉलिवूड कपल धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे। ईशा व भरतने 2012 मध्ये लग्न केले होते। अभिनेता वरुण धवनच्या बेबी जॉन या चित्रपटाचा जाळ अंधूर करणारा टीजर झाला आहे। या टीजर मध्ये वरुण हा सिंहासनावर बसलेला असून आगीचे लोट दाखवण्यात आले आहेत। यात वरुणचा जबरदस्त ॲक्शन मोड पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली हा प्रस्तुत करत असून त्याची पत्नी प्रिया ही या चित्रपटाची प्रोड्युसर आहे। यात वरुणसह कृती सुरेश ही आहे। हा चित्रपट 31 मे रोजी रिलीज होईल। केंद्र सरकारने दिल्लीतील कर्तव्य पथावर काल भारत तांदूळ लॉन्च केला आहे। PIBने याबाबतची एक्स पोस्ट करून या नव्या तांदळाच्या किंमतीबाबत माहिती दिली। या स्वस्त भारत तांदळाची विक्री सुरू केली असून 5 kg व 10 kg पॅकेजिंगमध्ये हा तांदूळ उपलब्ध असणार आहे। तसेच 29 रुपये प्रति किलो असा याचा दर असणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। लवकरच हा स्वस्त तांदूळ देण्याची मोहीम राबवली जाणार आहे। राज्यासह देशात पेपरफुटीच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या, त्यामुळे लोकसभेत पेपरफुटी विरोधात विधेयक मांडण्यात आले होते। ते मंजूर करण्यात आले आहे। पेपरफुटीत दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद यात करण्यात आली आहे। आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे, त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे। अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला आहे। यावर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली। निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणे स्वीकारत आहे, असे अजित पवारांनी म्हटले। आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत. अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असे त्यांनी ट्विट केले आहे. आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला आहे. आम्ही आयोगाचे आभारी आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही दिलेल्या शपथपत्र आणि आमदारांच्या बहुमताच्या आधारेच हा निर्णय दिला असेल, असेही यावेळी तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह न मिळाल्याने रोहित पवारांनी केंद्रासह अजित पवार गटावर गंभीर आरोप केले. केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीर गट व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. पण या महाशक्तीला सामान्य लोकांसाठी हिताचे निर्णय घेता येत नाहीत, अशी टीका करत पक्ष चिन्ह जरी गेले असले तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, असे ते म्हणाले. अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. अजित पवारांना मेरिटवर निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह दिले, त्यांना मी शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती राज्यात 45 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत लोकांना महायुतीचे सरकार हवे आहे, असे त्यांनी सांगितले. अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर माध्यमांना जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही निवडणूक आयोगाला सर्व मुद्दे पटवून दिले होते, पण आम्हाला माहिती होते की चिन्ह आणि पक्ष काढून घेतला जाणार, असे ते म्हणाले. ज्यांनी बाळाला मोठे केले त्यांनाच बाळाने ठेचले, त्याचे दुःख शरद पवारांना झाले आहे. पण या विरोधात आम्ही लढायला तयार आहोत. आमची आमदारकी गेली तरी चालेल, असेही ते म्हणाले. मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत म्यानमार सीमेवर तब्बल 1643 किमी लांबीचे कुंपण बांधण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली आहे. म्यानमारमधून अवैधरित्या भारतात प्रवेश करत असल्याच्या घटना घडत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गस्तीसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. आज आलेला निर्णय हा अत्यंत धक्कादायक आहे. निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. यावर ते एका सभेत बोलत होते. सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. हा मराठी माणसाचा विरोधात झालेला निर्णय आहे. जे षडयंत्र हे बाळासाहेब ठाकरे कुटुंबियांसोबत झाले, तेच शरद पवार यांच्यासोबत झाले. हे सर्व षडयंत्र अदृश्य शक्तीमुळे झाले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. आम्ही पुन्हा नव्याने लढू, असेही सुळे यावेळी म्हणाल्या. अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोग चिन्ह मिळाल्यानंतर एक्स अकाउंटवर पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. मी त्यांचे सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिले जाते, त्यामुळे आम्हाला पक्ष व चिन्ह मिळाले. मी विनम्रपणे निकाल स्वीकारतो, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. महाराष्ट्राचा विकास करणे, केंद्राच्या जास्तीत जास्त योजना आणणे एवढेच आमचे काम, असे सांगत विरोधकांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी बांधील नसल्याचे ते म्हणाले.